पातुर्डा देशी दारू दुकानातून अवैध वाहतूक। किसान एकता संघाचा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे चौकशीची मागणी। बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावातील देशी दारू विक्री परवानाधारक दुकानातून परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून अवैधरित्या दारू वाहतूक व विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप किसान एकता संघ भारताने केला आहे। संघाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पातुर्ड्यातील CLI 43 क्रमांकाचे दुकानधारक पर आठवड हे केवळ चिल्लर विक्रीसाठी मंजूर असूनही दुचाकी व चारचाकीद्वारे पेट्यांच्या स्वरूपात दारूचा पुरवठा संपूर्ण तालुक्यात आणि बाहेरही होत असल्याचे निदर्शनास आले आहे। या बेकायदेशीर प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असून ग्रामीण तरुणाई व्यसनाच्या गर्तेत सापडत आहे। किसान एकता संघाने या देशी दारू दुकानाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून या प्रकरणाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणीही संघाने केली आहे। दारू माफियांच्या संगनमतामुळे ग्रामीण समाज उद्ध्वस्त होत आहे। शासन व उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून दारू दुकानाची चौकशी करावी अशी ठाम भूमिका किसान एकता संघ भारताने घेतली आहे। संघ भारत बुलढाणा जिल्ह्यातील आणि संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावामध्ये तर देशीचे दुकान आहे, परंतु त्या ठिकाणावरून चिल्लरच्या ऐवजी पेठेच्या पेट्या ठोकमध्ये गावामध्ये पोहोचवल्या जातात। त्या गावागावात पोहोचवल्या जातात व त्यापासून जे गरिबांचे मुलं बाळा आहे ते व्यसनाधीन झाले, ते सर उद्ध्वस्त झालेला आहे। हे आमच्या डोळ्याने पाहिलेले दृश्य आहे। तरी आम्ही चेतावणी देतो प्रशासनाला की यांना हा परवाना दिलेला आहे का, परवाना रद्द करण्यात यावा, अन्यथा आम्ही आंदोलन उपोषण करू लोकशाहीच्या मार्गातून।